तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबईतील सकल भागात आता स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य पाहू शकता। हा रस्ता मुंबईकडून ठाण्याच्या दिशेला जाणारा आहे आणि या हायवे लगत जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा BKC कनेक्टरच्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या स्वरूपामध्ये पाणी साठा पाहायला मिळतो, पाणी साचतं आणि त्याचमुळे आता महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे आणि या ठिकाणी आता स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे। मान्सून पूर्व कामाला सुरुवात झाली असून नाल्यांमध्ये गटारांमध्ये जो गाळ साचलेला आहे तो आता बाहेर काढण्याचं काम महानगरपालिकेकडून करण्यात येतं आहे। आजपासून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर BMCच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून त्यासोबतच जे कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून आता विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुसार जे नाल्यातले गटारातले गाळ आहेत ते काढले जात आहेत आणि इथल्या रस्त्याच्या बाजूला साचलेली जी माती आहे ती सुद्धा उचलण्याचं काम मोठ्या स्वरूपात सुरू आहे। यासाठी मोठी मॅन फोर्स जी आहे ती सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये आजपासून कामाला लावण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी एक बैठक बोलावली होती आणि या सगळ्या संदर्भात जे इंजिनियर्स आहेत आणि त्यासोबतच संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांची कान उघडणीसुद्धा केली होती आणि लवकरात लवकर 6 जूनपर्यंत हे सगळे नाले रस्ते आणि रस्त्याच्या बाजूला असलेले कल्वर्ट्स म्हणा किंवा गटार नाले म्हणा किंवा इतर जो सकल भाग आहे त्या सगळ्यांची सफाई करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा म्हटलं आहे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा दिला। यानंतर आपण पाहतोय की जे कर्मचारी आहेत ते आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। काही कॉन्ट्रॅक्टर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा पद्धतीचं काम इथे सुरू आहे आणि महापालिकेकडून काय सांगण्यात आलं आहे, काय गाईडलाईन्स दिल्या आहेत आणि जो पाऊस पडला त्यानंतर किती मोठी जबाबदारी आहे या पाण्यापासून मुंबईकरांना वाचवण्याची, मुंबईला वाचवण्याची। आमच्या एल वॉर्डचे जे अधिकारी आहेत तो टोटल अधिकारी वॉर्ड ऑफिसर ते DA पर्यंत सगळ्यांनी खूप जबाबदारीने काम चालू आहे इकडे आणि जे काही प्रॉब्लेम त्यांना माहीत आहे की या ठिकाणी वॉटर लॉगिन होते तो फेस पहिला क्लिअर करायचा आहे, कसंही करून ड्रेन सगळे आरपार मारायचा आहेत आणि सेफ्टी आपण ठेवायची आहे आणि लोकांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी काम करायचं आहे, तेवढी ताकीद आम्हाला दिलेली आहे। नक्कीच एल वॉर्ड म्हणजे कुर्ला आणि आसपासचा चुनाभट्टीचा परिसर आणि सखल भाग मानला जातो, त्यामुळे किती टक्के काम पूर्ण झालं आहे? तर माझ्या मते खूप चांगलं काम झालं असतं, ते ऑफिसरला जास्त ऑफिसरला माहीत आहे, पण ज्या वॉर्डमध्ये आम्ही काम करतो त्या वॉर्डमध्ये 90% काम झालेलं आहे। नक्कीच। आणि किती तारखेपर्यंत हे पूर्ण काम होईल अशी अपेक्षा आहे किंवा असा विश्वास वाटतोय? 4-5 दिवसात आमचं काम होऊन जाणार। 4-5 दिवस आमचं काम जे आहे आम्हाला जे काम दिलेलं आहे ते 4-5 दिवसात कंप्लीट होऊन जाणार, त्यात काही प्रॉब्लेम नाही राहणार। नक्कीच। आपण पाहतोय या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्सनी सुद्धा आणि म्हटलेलं आहे की 4 ते 5 दिवसामध्ये मुंबईच्या नाल्यांची आणि आसपासचे जे गटार आहेत त्यांची सफाई होईल आणि यानंतर सुद्धा आता जर मोठा पाऊस झाला तर मुंबई तुंबेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।